महिला सन्मान सोहळा यशस्वी होण्यासाठी जबाबदाऱ्या चोख पार पाडा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून आपापल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने बजावाव्यात. कार्यक्रमाचे गाव आणि तालुका निहाय नियोजन करा. लाभार्थ्यांना फूड पॅकेट, नाश्ता, पिण्याचे पाणी, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था याचे योग्य नियोजन करा. कार्यक्रमस्थळी साफसफाई करून घ्या. पार्किंग व वाहतुकीची योग्य व्यवस्था करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या. कार्यक्रमस्थळी करण्यात येणारी बैठक व्यवस्था व अन्य व्यवस्थेच्या कामे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयंसेवकांची मदत घ्या. तसेच उपस्थित राहणाऱ्या लाभार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. कार्यक्रमस्थळी मान्यवरांची व लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था नियोजित पद्धतीने करून घ्या. मान्यवरांची व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, विद्युत पुरवठा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त, इंटरनेट आदी विविध बाबींचा आढावा जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले, महिला सन्मान सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी टीम वर्क म्हणून काम करा. कामाचा दर्जा चांगला ठेवा. कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांची बसण्याची व्यवस्था तालुका निहाय करा. कोणती अडचण आल्यास तात्काळ निराकरण करून घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडा. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमस्थळी करण्यात येत असलेली लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, आत येण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग, व्यासपीठावरील व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींची व्यवस्था, पार्किंग व्यवस्थेची पाहणी करून सूचना केल्या. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाण.